नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या मराठमोळे युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे साईराज 517. आज 1 तारीख नोव्हेंबर, म्हणजे हा एक महिना आणि पुढचा एक महिना, याच्यानंतर हा वर्ष संपला. आजचा जो मित्रांनो व्लॉग राहणार आहे, व्लॉग सांगायचा मिनिंग हा होता की आता सध्या आपल्याकडे मित्रांनो 2 गाड्या, एक XUV 500 2013 मॉडेल, त्यानंतर एक ऑल्टो K10 2016 मॉडेल. पहिली गोष्ट, हा आपला भाऊ शंभू राज साईनाथ दुरी #517 असा विषय की पहिला मी शूट नाही करायचो, पण आता मी विचार केला की आपण लॉंग ब्लॉग्स मध्ये सगळं आपली लाईफस्टाईल शेअर करायची. आजचा विषय असा आहे की 1 तारीख लागले, तर आज आपल्याला टाइम भेटला की आपल्या गाड्यांची सगळी मेंटेनन्स वगैरे करून घ्यायला. एका दिवसात पॉसिबल नाही, तर आज आपण ऑल्टोला ठेवू आणि जी काही आपली XUV 500 ज्याला आपण नाव ठेवलं मॅक्स, त्याची आज आपण सर्व्हिस करत चाललोय. बेसिक सर्व्हिस करायची, ज्याच्यामध्ये आपलं ऑइल, एअर फिल्टर, परत तुमचं ऑइल चेंजिंग होते, सगळं सिंथेटिक ऑइल वगैरे आपण चेंज करू. आणि तो ब्लॉग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टोटल जो बिल बनणार आहे तुम्ही आज तुमच्यावर मित्रांनो शेअर करणार आहे की टोटल तुमचं बजेट किती पाहिजे एक XUV 500 मॅनेज करायला. आणि हा आपला भाऊ आहे बंटी धुरी. बंटी भाऊ कसं आहे? बस व्यवस्थित, चलो बस गो. चला तू पण चल ना. तो पण येतोच आहे. चल चल चल. आणि मागचा जो मडगाड आहे ना, तो पण तुटलाय, तो आपल्याला फिट करायचा. ऑल्टोचा पण आणि XUVचा पण, दोन्ही काम करायचे. पहिला हिची पण बेसिक सर्व्हिस करून घ्यावा आजच्या तारखेला. चला येऊन दे. आम्हाला तुटलाय, मेन हाच तुटलाय, हाच करायचा आता नीट. बंटी भाऊ बसतो थांब. चलो लेट्स गो. मित्रांनो, आपण सायन प्रतीक्षा नगर मधून निघतोय आणि आपण जाणार आता GTP गुरुतेग बहादूर नगरला. इकडे आपलं हे सर्व्हिसचं काम होतात गाडींची, जे पूर्ण गॅरेज लाईनच आहे. आपण आलोय जोगिंदर मामाकडे. हे सगळ्या गाड्या दिसतात मित्रांनो, हे त्यांच्याकडे झालेले आहेत सगळ्या. आपल्या गाड्यांची अनेक वर्ष सर्व्हिस इथूनच होते, जसं की तुम्ही माझ्या काही मिनी ब्लॉग्स मध्ये पण बघितलं असेल. तेव्हा मी हिंदीमध्ये ब्लॉग्स करायचो, पण आता आपण मराठीमध्ये ब्लॉग्स करतोय. आलो जोगिंदर मामाला भेटून तुम्हाला. आता तेच जोगिंदर मामा आपला काय ते बघतील, टेस्ट करतील आपल्या गाडीची. दादा पाय काढ, पाय येऊन दे गे. अरे नाही रे. गुरुतेग बहादूर नगर हा स्टेशनला तुम्ही इकडे आलात ना एकदा मित्रांनो, तर तुम्हाला इकडे सगळ्या गाड्यांची कामं, म्हणजे तुमचे स्टिकरिंग, सीटचं, बाईक सर्व्हिस, 4 व्हीलर सर्व्हिस, हॉर्न, तर आलात तर बिंदासली तुमच्या गाड्यांची सर्व्हिस करून घ्या. कारण आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही इथे करतोय, तर आपल्याला माहिती आहे. हा जो बाईक सर्व्हिस तुम्हाला करून घ्यायची असेल, स्कूटर इंडिया, जे तुम्ही मित्रांनो सगळ्या बाईक बेस दिसतात ते आहे आज गॅरेज लावले स्कूटर इंडियाला. बोललेलं बा आपल्याला मल्टी स्पोक असे ह्याच्यामध्ये व्हील कॅप टाकायचे होते ऑल्टोला. हे पूर्ण ब्लॅक केलं तर भारी वाटेल ना एकदम. पहिलं ते वायपरचं काम आवरून घेऊ, कारण की एक वायपर चालतोय, दुसरा वायपर आपला चालतच नाही. मित्रांनो, प्रॉपर आपल्याकडे आता मटेरियल आलंय. बेसिक एअर फिल्टर आपण आता जस्ट टाकलंय. 2 ऑइलचे डब्बे आहेत. 1000 मोटूलचा 5W40 प्रॉपर सिंथेटिक ऑइल आहे. हे AC फिल्टर आहेत XUV 500 चे. आणि हा येतो तो आपला महिंद्राचा ऑइल फिल्टर, जो की तो आपल्या इकडे फ्रंटला लागतो, तुम्ही बघताच सेम. मित्रांनो, आता आपण हे टाकतो इंजिन फ्लॅश. याच्याने जे सगळं खराब ऑइल आहे ते फ्लॅश होऊन खालती येणार आहे. त्याच्यानंतरची जी ऑइलची कंडिशन असेल ती पण मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. 5-10 मिनिटं स्टार्ट करून सोडायची गाडी बस. A few minutes later. तशी ऑइल मित्र काढतोय तो मित्रांनो. फायनल ऑइल निघालंय. आता ही ऑइलची कंडिशन, जो पहिला ऑइल होता आपल्याकडे आपण सिंथेटिकच होता, त्याची कंडिशन ही झाली पूर्ण. जुनावाला ऑइल फिल्टर हा आहे मित्रांनो, ज्याची कंडिशन आता ही झाली पूर्ण. ऑइल फिल्टर पडलेलं आहे. एवढी माती, अरे अजून आहे. फायनली आता पहिला कॅन चाललाय. हा गेला मित्रांनो सेकंड वाला कॅन. 2 बॉटल्स आता गेअर ऑइल्स पण जाते. हा AC फिल्टरची पण कंडिशन हीच आहे. दुसरा
पूर्ण गाडी आता ओपन असे जॅकवरती सगळे टायर्स काढलेले आहेत आपण. आपल्याकडे रॅम्पचं काम होत नाही ना, रॅम्पवरती दिले तर हा सगळा हा गट्टा जो तुम्हाला सिस्टम दिसतो हा मेन रस्टिंगचा प्रॉब्लेम आहे पूर्ण गाडीमध्ये. गाडी थोडं आता जुना मॉडेल झालं त्यामुळे कसं थोडं सर्व्हिस करायला थोडंसं इश्यू होतो, पण बाकी काय नाही, होऊन जातं सगळं. ते बोल्टचं काय बोलतो बंटी भाऊ? बोल्ट सगळे वेगवेगळे होते ना. हाँ और ये पाइप से ब्रेक आने दिक्कत हाँ, हाँ. तुम्हारा जो कम हो रहा है वो डालते हूँ बरोबर. तो ब्रेक पर डिस्लाइड है. ओल्ड पण आले ओरिजिनल वाले जे आपल्या याच मॉडेलचे आहेत. हे फक्त मागचे आहेत दोन सेट, फ्रंटला पण पडणार. बाबा जबरदस्त. मैं क्या बोल रहा है, अभी सर्विस किया, अभी कितने टाइम में करना पड़ेगा? 12,000. सब जाम था तुम्हारा एकदम. हा ब्रेक पॅडची ही कंडिशन आहे मित्रांनो. RX 100 आहे यार, जबरदस्त, खूप मस्त. कॅफे रेसर मध्ये करून ठेवली गाडी, भारी वाटते ते. 2 hours later. मी आलो तर प्रभू भाईकडे तो वडा उसळ ना मित्रांनो, लय भारी वाटतं, खूप भारी. आपला जगदीश बार आहे ना तिकडे, ते जस्ट या साईडला तुम्हाला भेटेल इकडे. चाललेलं इकडे एक बनेलो आले, तर त्याच्याचे इंटेरियर वर्क बघून घ्या मित्रांनो एकदा. कायच इंटेरियर वर्क केलंय की कॉमेंट करून सांगायचं, आपण आपल्या ऑल्टोमध्ये असं काम करून घेतलं तर कसं वाटेल. ज्यांची पण गाडी एकदम जबरदस्त केलं काम, खूपच भारी काम केलंय. सर ॲम्बियन लाईट्स पण लावल्या लोकांनी, खूपच भारी वाटतं. तबला गायला भाई. एक नंबर काम वाटतं गाडीचं. क्वालिटी डाऊन असेल, पण आता आयफोनने ना आपण अँड्रॉइडने शूट करतोय. हेच होतं जेव्हा पण गाड्या सर्व्हिसिंगला मी येतो की सकाळी येतो ते संध्याकाळ होऊन जाते. वायपरचं पण टोटल काम झालेलं आणि फायनल बिल मित्रांनो आपल्या हाती आलेलं आहे. फायनल हा मित्रांनो आलेला आहे तो XUV 500चा आपला मेंटेनन्स कॉस्ट आलेला आहे, जो तुम्ही इकडे बघूच शकता. तर पहिला आपण इंजिन फ्लॅश टाकलं तिचं 400 बंद पडलं, नंतर ऑइल फिल्टर टाकलं 290, ताजं गॅड फिल्टर, AC फिल्टर हे सगळं 750 650. इंजिन ऑइल आपल्याला 5,000, आपल्याला पडले 2,700 रुपीज. बॅकचे टाकले रेअर ऑइल 900 रुपीज परत, आणि रेअर ब्रेक पॅड आपल्याला 1,350 पडले. टोटल भाई एवढा हा खर्च पडलेला आहे. आम्ही काय केलं की जे नट बोल्स वगैरे होते आणि अजून काही 2-3 गोष्टी ॲड होत्या त्या पण आम्ही करून घेतल्या, कारण की गाडी अगोदर पण थोडी कामं होती, तर ती सगळी क्लिअर करता करता थोडं बिल हाय झालं. नाही तर एवढं होत नाही, थोडं कमीच होतं. आणि डायपरचं पण ॲड केलं, सगळं केलं. टोटल बिल बघायला गेलो तर ऑलमोस्ट 22,000 पर्यंत गाडीचं पूर्ण सर्व्हिसिंगची आपली कॉस्टिंग झालेली आहे. बस आज पण असाच अख्खा दिवस सुरुवात झाली दिवसाची, आणि आज असाच पूर्ण दिवस संपून गेलेला आहे. चला भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये, आणि बघण्यासाठी धन्यवाद बघितला असेल तर मित्रांनो. आणि प्लीज आता इथपर्यंत बघत असेल तर चॅनलला करून ठेवा सबस्क्राईब, आणि व्हिडिओला करा लाईक, कारण की असेच तुमच्याकडे व्लॉग्स येणार आहेत मराठीमध्ये. चेहऱ्यावर तुम्हाला समजत असेल की आज दिवसभर पूर्ण इकडे या एवढ्याच पट्ट्यामध्ये आज पूर्ण अख्खा दिवस गेलाय. इथेच नाश्ता झाला, इथेच सगळं झालं, इथेच आज पूर्ण दिवस इथेच गेलाय. इथून पहिला फटफट घरी निघू. चला.